आता धुळ्यातनं एक बातमी येते, 50,000ची लाच घेताना धुळे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ आणि शिपाई संजय बोरसे यांना अटक झालेली आहे। मोठी बातमी एक आहे, संजय सोनावणे आपल्या सोबत आहेत। संजय, कधीची ही घटना आणि काय नेमकी कारवाईची पावलं आता टाकण्यात येत आहेत? अश्विन, साधारण ही कारवाई दुपारी 1 ते 2:30 वाजेच्या दरम्यान ही कारवाई झालेली आहे। नंदुरबार लाचलुचपत विभागाने ही कारवाई केलेली आहे। धुळे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ आणि त्यांचे दालना बाहेर असलेले शिपाई संजय बोरसे या दोघांना अँटी करप्शनने 50,000ची लाच घेताना रंगे हात पकडलेले आहे। या कारवाईने केवळ जिल्हा परिषद नाही, संपूर्ण धुळे जिल्ह्यात या प्रकरणाने खळबळ माजलेली आहे। इतके वरिष्ठ पदावरचे अधिकाऱ्यांना प्रथमच इतक्या मोठ्या स्वरूपात कारवाई झाल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये देखील घबराट निर्माण झालेली। संजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।